अजब रमा राघवची जोडी। I just don't get it. त्या गुरुजींचा प्रॉब्लेम काय आहे नेमका हेच कळत नाहीये मला। माझ्या रमामध्ये असं काय कमी आहे म्हणून ते नकार देतायत? क्रुएल, इतकं क्रुएल वागतायत ते, कधी थांबवणार त्यांचं हे वागणं? आणि गिरीश, ते ना आपला सतत अपमान करतायत, लक्षात येतंय ना तुझ्या? लावण्या, मी हे सगळं फक्त आणि फक्त रमा आणि राघवच्या भल्यासाठी, त्यांच्या प्रेमासाठी सहन करतोय। एक्झॅक्टली। मी ही रमा राघवचं एकमेकांवरचं प्रेम बघूनच त्यांच्या लग्नाला परमिशन दिली होती। हे बघ, त्या गजानन गुरुजींना हे लग्न मान्य नाहीये, इट्स ओके, पण म्हणून काय ते आपला इन्सल्ट करत राहणार आहेत सतत? आणि काय कमी काय आहे आपल्या रमामध्ये? गिरीश, तुला कळतंय? लग्नाआधी ते असं वागताय तर लग्नानंतर काय करतील? माय गॉड, रमा लहान आहे, तिला कळत नाही, तिला दिसत नाही, पण आपल्याला तर दिसतंय ना हे। आणि चालून घेणार आहोत आपण हे सगळं? नो, नथिंग डुइंग। मी आत्ताच्या आता तिथे जाते आणि त्यांना कन्फ्रंट करते। इनफ इज इनफ। एक मिनिट लावण्या, तू कुठेही जाणार नाहीयेस। गिरीश, जे काय करायचं असेल ते मी करेन, कळलंय तुला? जस्ट स्टे बॅक होम। राजू, राजू, ड्रायव्हरला गाडी काढायला सांग। रमा राघव म्हणे, गॉड, या रद्दी सामानाने माझं खूप मोठं काम केलंय। गिरीशराव आत्ता इथे? गिरीशजी, नको वहिनी, गुरुजी रमानी काय वाकडं केलंय तुमचं? का तिला असं वागवताय तुम्ही? अहो पण काय झालं गिरीशजी? हे तुम्ही विचारताय वहिनी? गुरुजी, आणखीन किती अपमान करणार आहात तुम्ही माझ्या रमाचा? गिरीशराव, मी तुमच्या मुलीचा कुठलाही अपमान केलेला नाहीये। उलट तुमच्या बायकोने, तुमच्या मुलीने आमचं कुटुंब कसं वेगळं होईल याच्यासाठी सगळे प्रयत्न केले, आणि तुमच्या मनातला हेतू तुम्ही तर बोलता बोलता बोलून गेला। पण आमचं नशीब चांगलं की आम्ही तुमच्या जाळ्यात अडकलो नाही। गिरीशराव, आज आयुष्यात पहिल्यांदा माणसाला ओळखायला मी चुकलो, पण हा पश्चाताप मला आयुष्यभर राहील। तुमच्या मुलीने माझ्या राघवला कसं जाळ्यात ओढलं हे मला खूप नंतर कळलं। गुरुजी, जाळ्यात ओढलं? तुमच्या घरात रमा इतके दिवस राहत होती, तुम्ही तिला नाही ओळखू शकलात? तुम्ही काय माणसं ओळखण्याच्या गप्पा करताय गुरुजी? अबा, खरंच काहीतरी गैरसमज होतोय। राघव, गप्पा राहतो। ती मुलगी कशी आहे हे मला व्यवस्थित कळलंय। तुझ्या डोळ्यावर पट्टी आहे, ती उतरल्यानंतर तुलाही कळेल। अरे, अशा खोट्या कुटुंबातली मुलगी खोटीच असणार, खाण तशी माती। गुरुजी, ते म्हणतात ना, चकाकतं ते सगळं सोनं नसतं, ते त्या मुलीकडे बघितल्यावर कळतं। सोनं कसलं, पितळ सुद्धा नाहीये। बस गुरुजी, बस।